असं वाटतं की ते पंतजी गोपीनाथ गेले, एक मीटिंग झाली आणि तो तयार झाला अफजल खान यायला, असं नव्हतं ते. अफजल खान मोहीम म्हणजे मंत्रयुद्ध आहे. 5 महिने चाललेलं मंत्रयुद्ध आहे. जूनमध्ये अफजल खान आला वाईमध्ये. जुलैमध्ये महाराज आले. सईबाई साहेब गेल्या होत्या म्हणून थोडासा उशीर झाला. अफजल खान हा जावळीतच येणार होता, वाईलाच येणार होता हे नक्की होतं. फक्त त्याला वाईतनं जावळीत उडायचा होता, एवढंच काम होतं ते. आणि पण पंतांनी 4 महिने पंत येऊन जाऊन फेऱ्या घालत होते. नाही का सांगितलेलं होतं त्याच्याकडं फौज किती आहे, किती उंट आहेत, किती घोडे आहेत, किती सैन्य आहे, किती तोफा आहेत. 65 तोफा त्याकडे होत्या, 65 हत्ती होते. आणि खानाच्या मनात काय चाललंय ते शोधून काढा. खान काय भरत भेटीला आला नव्हता, कारण खान अलीनामा म्हणून पुस्तक आहे, मुसाफिर सलातीन म्हणून अली आदिलशाहच्या इतिहासाच्या आहेत सगळा. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की खानाला सांगितलं होतं की समोरासमोर युद्ध करू नको, ह्याला गाठ, एकट्याला गाठ, काही कर, दगा कर, काही कर, पण ह्याला जिवंत किंवा मारून त्याला आणायचं इथे. हे महाराजांना माहिती होतं. आणि महाराजांनी जी तयारी केलेली आहे तो आपण त्या इंग्लिश रेकॉर्ड्समध्ये आणि आपल्याकडच्या काही इंग्लिश इतिहासकारांनी, ब्रिटिश इतिहासकारांनी असं लिहिलं होतं की महाराजांनी दगा केला. औरंगजेब काय करायला आला होता? औरंगजेब तेच करायला आला होता, वेगळं काहीच नव्हतं. तर ते प्रकरण झालं. तर त्यामुळे तुम्ही जर बघितलं अफजल खान होत्याच्या शिवभारतामध्ये जी तयारी त्या दिलेली आहे शिवभारतामध्ये, की नेताजी पालकर 5,000ची फौज वाईच्या घाटामध्ये, रणतोंडीच्या घाटामध्ये बांधला आणि पासलकर, मोरोपंत किल्ल्याच्या तिथे 15,000ची फौज होती आपल्याकडे. ती इतकी तयारी होती की अफजल खान आणि त्याचं सैन्य जिवंत जाणारच नव्हतं. समजा असं गृहीत धरा की अफजल खानने दगा नसता केला, गेला असता जिवंत तो. हे राजकारण आहे. मला कधी असं कायम वाटतं की ना, कौटिल्य जर कोणी ज्याला कळलं असेल ना, ते फक्त महाराज होते. कारण कौटिल्य जर तुम्ही वाचलं आणि कौटिल्यामधल्या राजाच्या सगळ्या क्वालिटीज जर तुम्ही वाचल्या, ते महाराजांच्या बाबतीत 100% तंतोतंत बसतात. तर योग्य वेळेस योग्य निर्णय घ्यायचे आणि सतत बदल करत राहायचे. बदल नाही झाला तर तुम्ही स्टॅग्नेट होता. हे उदाहरण मी काय म्हणतो की नोकिया आणि जगातली सर्वात मोठी कंपनी, 82% मार्केट शेअर होता. नोकिया कुठे गेला माहीत नाही, पण त्याचे आलेले कॉम्पिटिटर आज सॅमसंग आणि आयफोनचा मार्केट शेअर आज 82%, 82%. पण ते रोज बदलतात. दर 3 महिन्याला नवीन मॉडेल काढतात, दर 3 महिन्याला मॉडेल काढतात. नवीन आयफोन दरवर्षी 11 आला, 12 आला, 13 आला, 14 आला, 15 आला, 16 आला, 17 पण आला. विचारच करून देत नाही तुम्हाला. महाराजांनी तेच केलं. शत्रूला विचार करायला वेळच दिला नाही. अफजल खान मारला म्हणून इथे महाराजांच्या गोटात पार्टी झाली का? नेताजी पालकरांना सांगितलं होतं, अफजल मारल्यानंतर तोफेचा आवाज आला की तुम्ही ताबडतोब वाईच्या त्याच्या गोटात जाऊन अटॅक करायचा. वाई नेताजी पालकरांनी उशीर केला, 1 दिवस उशिरा गेले. तोपर्यंत त्यांना चान्स मिळाला, सगळे पळून गेले, पण तरी तो गोट मिळाला. पण 11 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरमध्ये या 18 दिवसात महाराजांनी वाई ते पन्हाळा हा 120-125 मैलांचा प्रदेश पूर्ण काबीज केला. आणि आदिलशाहची दख्खनची राजधानी म्हणून पन्हाळा होता, तो पन्हाळा जिंकला. जोर का झटका धीरे से. एका यशाने थांबायचं नाही, तुम्ही सतत करत राहायचं. शत्रूला विचार करायचा वेळच दिला नाही. ही ताकद हे महाराजांनी शिकवलं.
हा भाग एक वेगळेपण, स्वराज्याचं महाराजांचं वेगळेपण हे ह्याच्यात दिसतं. धोरण, सावधानता, प्लॅनिंग, हे काय लागतं, एखाद्या सीओला काय लागेल ते इथं तुम्हाला शिकायला मिळतं. पुढचं विजन काय करायचंय मला. महाराज धार्मिक होते का? 100% होते, 100% होते. पण धर्मभोळे नव्हते. सगळ्या साधू संतांनी त्यांनी त्यांचा मान ठेवला, सन्मान ठेवला. पण योग्य वेळेस बोरळ जे चिंचवडचे जे देव आहेत, बोरळ गोसावींचं जे गणपतीचं मंदिर आपण इथले जे देव आहेत ते तिथल्या देवस्थानचे इन्चार्ज होते. त्यांना वर्षासन होतं स्वराज्याकडनं. तर त्यांनी एका पाटीलकीच्या संदर्भामध्ये त्यांनी लुडबुड केली. त्यांनी त्यांच्यातर्फेच निकाल देऊन टाकला त्या केसचा परस्पर. ते महाराजांकडे प्रकरण गेलं. महाराजांनी असं पत्र दिलं की आमची वस्त्र तुम्ही घ्या, तुमची वस्त्र आम्हाला द्या, असं खडसावलेलं आहे. तेव्हा श्रद्धाळू होते का? 100% होते. पण ती आंधळी श्रद्धा नव्हती. तो डोळसपणा होता, राज्यकर्त्याचा डोळसपणा होता. आपण हे शिकलं पाहिजे महाराजांकडनं. डोळेसपणा बघितलं पाहिजे. आणि वेड्यासारखं आपण कोणाच्या नादी लागतो, काही करतो, हे शिकण्यासारखे महाराजांकडनं. महाराजांना वैभवाचा काही तितका होता का? अजिबात नाही. पण फालतू खर्च नाही करायचा. म्हणजे जिथे वैभव दाखवायचं तिथं वैभव दाखवलंय महाराजांनी. म्हणजे ते जेव्हा दिल्लीला आग्र्याला गेले तर त्या राजपूत राजस्थान रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या पूर्ण लवाजम्याचं पूर्ण त्यांचं हे वर्णन आहे. म्हणजे चांदीच्या पत्र्याच्या पालखी सरदारांना, महाराजांची पालखी सोन्याच्या पत्र्यांनी, पुढं 2 घोडे, असं ते पूर्ण. आणि ते आलेले 600-700 जे मावळे होते ते उत्तम कपडे, असं ते पूर्ण वर्णन आहे. वैभव आहे. दक्षिण विजयाच्या वेळी जेव्हा महाराज गेले कुतुबशाहला भेटायला, त्याचं वर्णन आहे. 50,000ची फौज, त्याबरोबर तुझा पूर्ण दिमाग. महाराजांची गुजरातीची जी फौज होती त्या सगळ्यांचे युनिफॉर्म सेम पुरे, सोन्याच्या कड्या, असं ते अप्रतिम. सगळ्यांचे खडग सोन्याचे मोठे असतात, त्याला चांदी, हे अप्रतिम वर्णन आहे. कुतुबशाहला हे दाखवायचं होतं. पण इथं एक गंमत आहे, त्या कुतुबशाहीची एक गंमत तुम्हाला सांगतो. तर कुतुबशाहला वाटलं आता इतक्या जुना मी सुलतान, शिवाजी महाराज येतात भेटायला. त्याला असं वाटलं होतं की दरबारात आले की ते कुर्निसात करतील. तर महाराजांनी त्यांना निरोप पाठवला, मी दरबारात तुम्हाला भेटायला येईन, की मी कुर्निसात करणार नाही, कारण मी आता छत्र धरलेलं आहे. मी छत्रपती झालोय, मी सार्वभौम राजा झालेलो आहे. तेव्हा भेट होईल ते इक्वल लेवलची, तर भेटू. त्याला मान्य करण्याशिवाय त्याकडे पर्याय नव्हताच म्हणा. पण तरी तो अगदी बाहेर येणार होता. तर महाराज म्हणले, तुम्ही मोठे भाऊ आहात, मी तुमच्याकडे येतो, आपण गळाभेटी घेऊ. गळाभेटी घेतली. हे जिथे वैभव दाखवायचं आहे तिथे दाखवावं, इतर वेळेस गरज नाही. इंग्लिश रेकॉर्ड्समध्ये सुरतच्या मोहिमेचं वर्णन आहे. अँथनी स्मिथनी असं वर्णन केलेलं आहे की ते लुटीचे ढीग सगळे असे पडत होते. तर 2 झाडांच्या फांद्यांच्या मध्ये एक चादर बांधलेली आहे आणि त्या खाली महाराज बसलेले आहेत. आणि त्यांनी वर्णन केलंय की त्याचा कॅम्प इतका साधा आहे की फक्त 2 तंबू आहेत, अगदी छोटेसे. एक शिवाजी महाराजांचं आणि एक त्यांच्या सरदाराचं. बाकी सगळे मावळे उघड्यावर. त्यातनं आपण काय शिकतो? असलेली साधन सामग्रीचा अप्रतिम उपयोग करायचा, फालतू देखावा करू नये. आपल्याकडे 1 गाडी असताना 2 गाड्यांची गरज आहे का? नाहीये, तरी आपण ते करतो. ते हे महाराजांकडे शिकणं आहे.
त्यानंतर